हाथ न चढ़ावे कोई बंदा जंजीर। कबीरदास महाराज सांगतात, आया है सो जाएगा राजा रंक फकीर। कुणीही राहण्यासाठी आलेले नाही महाराज, मग ते राजा असो, देशाचा पंतप्रधान असो, मुख्यमंत्री असो, राष्ट्रपती असो, राहण्यासाठी कोणतरी आले का? ते कुणी असो महाराज, कुणी एकदा का त्या यमाची उडी पडली मग तिथं कोणीही सोडणार नाही। तुकोबारा गाथ्यामध्ये सांगतात बघा, सोडविना तेव्हा माय बाप सोडविना तेव्हा माय। एकदा का काळाची उडी आपल्यावर पडली ना मायबाप, मग तिथं आपली मायही नाही, आपले बापही। मी पहिले सांगून गेलो बघा तुम्हाला, आया है सो जाएगा राजा रंक फकीर। मग ते फकीर असो, राजा असो, कुणी असो महाराज, काळाची उडी पडल्यानंतर कुणीही राहू शकत नाही। म्हणून तेही गेले, आपल्याला एक दिवस जायचा नाही असं नाही बरं का महाराज। भगवंतानं जीवन दिलं, 84 लक्ष येऊन भोगून माणसाला एक वेळ जन्म आहे बरं का मायबाप, का रोज आहे काय? तशा प्रकारे भाजीपाला मिळाल्यासारखं रोज आहे का मामाई? नाही। एकदा 84 लक्ष येऊन भोगून माणसाला भगवंतानं जन्म दिले बरं का मायबाप। या जन्मातून एक बार सुटलो आपण, मग पुन्हा आपल्या हाताला काहीही नाही। म्हणून किडे म्हणा, लहान लहान पशु म्हणा, धन्य आम्ही जन्मा आलो, दास विठोबाचे झालो। तुकोबारा माझ्या गाथ्यामध्ये सांगतात, या आयुष्यामध्ये तुम्हाला देव सुद्धा होता, तसं माणसाने जगलं पाहिजे महाराज। उगा येऊन काहीतरी वाईट कर्म करून, वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहून आपलं जीवन धरणं आपण बर्बाद करून घेतलो, मग आपल्या जीवनाचा नाश करणार आपण एकच कार्य होतो, आपण कारणीभूत आहोत बरं का मायबाप। आपण नेहमी एक दृष्टांत ऐकतो, एक विचार आहे बघा, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक असतील छत्रपती शिवाजी महाराज, जे देशासाठी लढले महाराज, राजगुरु सुखदेव, भगतसिंग, शिवाजी महाराजांचे एकुलते एक मुलगा राजे संभाजी राजा असतील, स्वामी विवेकानंद असतील, हे जे काही महात्मे होऊन गेले ना महाराज, या सगळ्या